तिसऱ्या मुंबईच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका। आपल्याकडचा जमीनदार आहे तो माझी जमीन मालक होणार आणि त्यांच्या समोर तिसरी मुंबई तयार होणार, राज ठाकरेंची टीका। तर यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल, त्यांना फायदा होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांचं राज ठाकरेंना उत्तर। बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना। कार्व्हर एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं। टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं। सुदैवानं जीवितहानी नाही। दुर्घटनेप्रकरणी चौकशी केली, मोठं काहीही नाही, मनुष्यहानी नाही, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। एआयबी एव्हिएशन मंत्रालयाचं ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाही, ट्रेनिंग दरम्यान त्याच ठिकाणी 5 ते 6 अपघात झालेत, रोहित पवार यांचा दावा। दिल्लीत जवानांसाठी शिवसेनेचं महारक्तदान शिबिर। ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिबिराचं आयोजन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिबिराला उपस्थित। श्रीकांत शिंदेंसह सांगलीच्या 1000 पैलवानांकडून रक्तदान। रास्ता रोको केल्याप्रकरणी सत्यजित तांबेंविरोधात गुन्हा दाखल। सत्यजित तांबेंसह 350हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल। नाशिक पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार करण्यासाठी आंदोलन। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम। संगमनेर नारायणगाव मार्गे रेल्वेसाठी आमचे प्रयत्न, थोरात यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दोघांनी एकत्रितपणे केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार। नगरपालिका निवडणुकीत फडणवीसांच्या मध्यस्थीने दोघांचं मनोमिलन। दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून होता टोकाचा राजकीय संघर्ष। शिंदे कोर्टाचा निकाल लागण्याची वेळ येते तेव्हाच गादी का पळतात, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर शिंदेंनी माणुसकीला 10 वर्ष मागे टाकलं, अशी ही टीका। सांगलीतील जत शहराच्या नामांतराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन। पडळकरांकडून जत शहराचं नाव बदलून देवभूमी जत करण्याचा प्रस्ताव। जत हे ऐतिहासिक नाव असून ते बदलू नये, अशी आंदोलकांची मागणी। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन। कोल्हापूरला काहीही कधीच कमी पडू देणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा परिसरात पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला। धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। शहरात तणावाची परिस्थिती, आतापर्यंत 5 जणांना अटक। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ग्राउंड स्टाफ परीक्षेवरून गोंधळ। एनआय एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनावट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। महेशचंद्र त्रिपाठी मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश। तर रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक। भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अनेक घरांना तडे। झारखंड सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये बैठक। परीक्षा घोटाळ्यात आर्थिक प्रकरणांची ईडी चौकशी करण्याचं आश्वासन। 14वी जेपीएससी परीक्षा रद्द होणार, सूत्रांची माहिती। एनटीएच्या तज्ज्ञांकडून नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याचा सीबीआयचा निष्कर्ष असल्याची सूत्रांची माहिती। पेपरफुटी हा अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेला सुनियोजित गुन्हेगारी गटाचा भाग। प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी एक सप्लाय चेन कार्यरत असल्याचं तपासातून समोर। जेनझींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया। मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचीही प्रधान यांची माहिती।